नमस्कार. आज आहे सफला एकादशी. सफला एकादशीचा अर्थ यश देणारी एकादशी असा आहे. हा दिवस जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्याचे प्रतीक आहे. म्हणूनच याचे अत्यंत महत्त्व आहे. आपल्याला अनेक पापांपासून मुक्तता मिळते आणि जीवनातील सर्व कार्ये हे यशस्वी होत असतात. तर अशा या महत्त्वाच्या दिवशी तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून हा एक उपाय करायचा आहे. तर आज सोमवार सफला एकादशी. आज संध्याकाळी तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू. सर्व अडचणी दूर होतील, कुटुंबाची प्रगती होईल. तर असा कोणता उपाय आहे ज्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि तुम्हाला घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होणार आहे? तर कोणत्या वेळेत ठेवायची आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. सफला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा विशेष महत्त्वाची आहे. या दिवशी पूजा पद्धती अगदी साधी पण प्रभावी असते. त्यामुळे प्रत्येकानेच आजच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अभिषेक करू शकता, विधिवत पूजा करू शकता. आणि बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरामध्ये हा असतोच. किंवा मग तुम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्याची देखील पूजा करू शकता. आणि अभिषेक करत असताना तुम्हाला शक्य झाल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. नाहीच शक्य झाले तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाला तुम्हाला पिवळी फुले अर्पण करायची आहे, चंदन अर्पण करायचं आहे आणि त्यांना पिवळा नैवेद्य मिठाईचा अर्पण करायचा आहे. त्यासोबतच तुम्ही त्यांना एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचे आहे. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुळशीजवळ एक वस्तू देखील ठेवायची आहे. तर आज संध्याकाळी प्रत्येकानेच हा उपाय आवर्जून करावा. तुम्हाला जर सतत काही ना काही अडचणी येत असतील, म्हणजे तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु त्याचा तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नाही, पैसा जर आला तर तो घरात टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जातो, असंख्य कारणे असतात, काही ना काही मध्येच तुमच्या घरात आजारपण येते किंवा कोणतेही नुकसान होते आणि त्यामुळे तुमचा पैसा घराच्या बाहेर जात असेल तर तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये जर प्रसन्न असेल आणि जर स्थिर असेल तरच तुमच्या घरामध्ये पैसा, धनसंपत्ती, सुख, अन्नधान्य प्राप्त होत असते. माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला सफला एकादशी म्हणजे आजच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करणार आहे. कारण तुळशीजवळ हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि तुळशीला माता लक्ष्मीचेच रूप मानले जाते आणि ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आणि एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यास साक्षात भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम वास करेल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सर्व बाजूने प्रगती तुमची होणार आहे. म्हणजेच काय तर धनधान्य संपदा, पैसा, धनसंपत्ती सर्व बाजूने तुमची प्रगती होईल. त्यासोबतच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तर तुम्हाला प्रयत्न करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानंतरच तुमच्या घरामध्ये पैसा येत असतो, सुख समृद्धी येत असते. तर तुमच्या प्रयत्नांना साथ मिळावी त्यामुळेच माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे तुमच्यावर आशीर्वाद असणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि या उपायाने ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही आवर्जून आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे तर 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेत तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही तिन्ही संध्येच्या वेळेत हा उपाय केला तर उत्तम ठरेल. ज्या वेळेला आपण देवाजवळ दिवा लावतो आणि आपण तुळशीजवळ देखील दिवा लावत असतो दररोज, तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय केला तर उत्तम ठरेल. कारण सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये या वेळेमध्ये असतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरी येण्याची ही वेळ असते. त्यामुळे तुम्ही या वेळेतच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. तिन्ही सांजेला म्हणजेच 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करा. नाहीच शक्य झाले तर 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता. सफला एकादशीचे व्रत ठेवणे म्हणजे पापांचा नाश होतो आणि पुण्य प्रदान करत असतो. व्रत 2 प्रकारचे ठेवतात. एक म्हणजे निर्जल व्रत बरेच जण करत असतात आणि फलहार देखील घेऊन हे व्रत करत असतात. भगवान विष्णूंची आराधना या दिवशी केल्यामुळे, त्यांना पिवळी फुले, तुळशीपत्र अर्पण केल्यामुळे आणि फळे अर्पण केल्यामुळे तुम्हाला असंख्य जन्माचे तुमचे पुण्य फळ प्राप्त होत असते आणि पापे हे नष्ट होत असतात. त्यासोबतच मंत्रजप, भजन कीर्तन, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीतेचे पठण आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करावा.
यामुळे जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. दीपदान या दिवशी केल्याने, सफला एकादशीच्या रात्री दीपदान केल्याने अज्ञानाच्या अंधाराचा नाश होतो आणि ज्ञानाचा प्रकाश हा संचारत असतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याचप्रमाणे सकारात्मकता जर आली तर नक्कीच तुमचे आयुष्य बदलत असते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी दीपदान आवर्जून करायचे आहे. सफला एकादशीचे व्रत करत असताना तुम्ही उपवास करा किंवा नका करू, परंतु तुम्ही या दिवशी दानधर्म आवर्जून करायचा आहे. भुकेलेला अन्नदान आवर्जून द्यावे. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. निर्धन आणि गरिबाच्या मदतीने पुण्य मिळवता येते. त्यामुळे तुम्ही या दिवशी नक्की दान करावे. तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे दान नक्कीच करावे. अर्थात दान केवळ या लोकात आनंद देत नाही तर स्वर्गाचा मार्गही प्रशस्त करत असतो. म्हणून तुम्हाला या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना वस्त्रदान देखील करावे. यामुळे जीवनामध्ये सुखशांती मिळत असते. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे तुम्ही हा जर उपाय केला तर फक्त भौतिकच यश नाही तर आध्यात्मिक प्रगतीचाही मार्ग मोकळा होत असतो. त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि कुटुंबाची प्रगती होते. आजारपण देखील नष्ट होत असते. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे. त्याआधी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. तुमचे मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते उघडे ठेवायचे आहे. तर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करणार आहातच, पण त्याआधी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा एक उपाय सांगत आहे. तो तुम्ही दिवसभरात कधीही करायचा आहे. आत्ता जेव्हा तुम्हाला तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला तेव्हापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीचा हा उपाय करायचा आहे. तुमच्याकडे जर दक्षिणावर्ती शंख असेल तर दिवसभर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी भरून ठेवायचे आहे किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते भरून ठेवायचे आहे. तुम्ही भगवान विष्णूंची जेव्हा पूजा करत असाल तेव्हा जरी तुम्ही हा शंख भरून ठेवला तरीही चालेल किंवा तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा केला तरीही चालेल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे तसेच ठेवायचे आहे व 5 वाजता शंखामध्ये जे पाणी ठेवलेलं होतं ते तुम्हाला घरभर शिंपडायचं आहे. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. दिवसभर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. दक्षिणावर्ती शंख हे देवीचे रूप मानले जाते. म्हणून साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. म्हणून हा एक उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. जर तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख नसेल तर तुम्ही एका तांब्यामध्ये तांब्याभर पाणी भरून ठेवायचे आहे किंवा गंगाजल भरून ठेवायचे आहे आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही अपूर्ण असते. म्हणून जो कोणी व्यक्ती एकादशीचे व्रत करतो तो तुळशीची पूजा ही करतच असतो. ज्याच्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे असतं. त्याच्या कुटुंबावर कधीही वाईट संकटे येत नाहीत. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घराची भरभरून प्रगतीही होत असते आणि अशा विशेष तिथीवर तुळशी संबंधित काही उपाय जर आपण केलेत तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात. म्हणूनच आज आपल्याला धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी, प्रत्येक काम सफल होण्यासाठी म्हणजेच यश मिळण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. तूपच या दिव्यामध्ये टाकायचे आहे कारण तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तुपाच्या वासाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि तुळशीला देखील माता लक्ष्मीचेच रूप मानले जाते. म्हणून त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच टाकायचे आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला आसन द्यायचे आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचे आहे आणि तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला आसन देणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही तांदूळाचे द्या, फुलांचे द्या, डाळीचे द्या किंवा प्लेट ठेवा, पण दिवा तसा जमिनीवर खाली ठेवू नयेत. त्यानंतर तुम्हाला तुळशीला थोडे हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत व त्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथेच प्रज्वलित करायचा आहे आणि एक वेळेला तिथे बसून श्री सुक्तम, एक वेळेला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. या सर्व सेवा करून तुमची जी काही इच्छा आहे, ज्या काही अडचणी आहेत तर अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी देखील तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. हे सर्व तुम्हाला तुळशीच्या समोर बसूनच करायचे आहे. हा अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आजच्या दिवशी केल्याने तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होते. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करावा.
त्याचबरोबर अजून एक उपाय, भगवान विष्णू हे पिंपळाच्या झाडामध्ये निवास करतात अशी मान्यता आहे. म्हणून आज या सफला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा हा आवर्जून लावावा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा कराव्यात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे. प्रदक्षिणा करत करतच हा मंत्र म्हणायचा आहे. हा उपाय केल्याने कोणताही दोष असो, पितृदोष, शनिदोष अशा अनेक दोषांपासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. त्याचबरोबर तुम्हाला शारीरिक मानसिक काही त्रास असेल आणि कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तर तुम्हाला आज सफला एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना केशर मिश्रित दूध अर्पण करायचे आहे, म्हणजेच दुधाने अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाला किंवा विठ्ठलाला देखील अभिषेक करू शकता. त्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीची पाने, पिवळी फुले ही आवर्जून अर्पण करायची आहे. तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पठण देखील आवर्जून करायचेच आहे. हा उपाय केल्याने जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती येत असते. त्याचबरोबर सफला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी उत्तर दिशेला एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. म्हणजेच काय, तर एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे, दुहेरी कापसाची वात लावायची आहे. हा दिवा तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेरांची दिशा मानली जाते. म्हणूनच तुम्हाला असा एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. असे केल्याने आपल्या घरातील आर्थिक समस्या या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य कायम राहते आणि यामुळेच कुटुंबाची ही प्रगती होत असते. अशा पद्धतीने साधे सोपे पण अत्यंत प्रभावी असे उपाय हे तुम्हाला करायचेच आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.